वतीने 27 मार्च रोजी घरकुल सोडत काढण्यात आली होती। यातील लाभार्थ्यांना 22 मे पर्यंत पैसे भरण्यास सांगण्यात आले होते। यापैकी 130 नागरिकांनी पैसे भरले असून उर्वरित लाभार्थ्यांना 22 मे पर्यंत मुदत देण्यात आली। त्यांनी विहित मुदतीत 10% रक्कम भरून शासनास सहकार्य करण्यास मनपाने सूचित केले असून महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून लाभार्थी बँक विकासक व महापालिका एकाच छताखाली आली असून त्याची यशस्वी सुरुवात पडेगाव येथे 14 व 15 मे रोजी विजेत्या लाभार्थ्यांसाठी मेळावा आयोजित करून झाली आहे। यामध्ये प्रत्यक्ष लाभार्थी व बँक एकमेकांशी संवाद साधणार असून लाभार्थ्यांना सुलभ रीतीने कर्ज मिळवून देण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन व कारवाई केली जाणार आहे। मग असं तर कधीच नाही होणार, कारण की मग शक्यच होणार नाही। एकदम 10 लाख रुपये जमा करून प्लॉट घेणं तर इम्पॉसिबल आहे। तुम्हाला काय, मला पण इम्पॉसिबल आहे एकत्र एवढी रक्कम देणं आणि डायरेक्ट बांधकाम सुरू करणं, कारण की त्याच्यामध्ये पण PMAYच्या दुसऱ्या योजनेमध्ये पण तुमच्या प्रत्येक स्टेजला, ह्या स्टेज ग्राउंड फ्लोअरला म्हणजे प्लिंथ लेवलला, मग लिंटलला, नंतर फिनिश झाल्यावर अशा स्वरूपामध्ये पैसे मिळतात। म्हणजे तुम्ही बांधकाम त्याच्या आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 22 तारखेपर्यंत 10% रक्कम भरणं आवश्यक आहे, तरच या मात्रीतलं तुमचं नाव कंटिन्यू राहील, नाहीतर नाव कमी होईल। 10% रक्कम जशी तुम्ही पहिले 5,000 भरले होते ऑनलाईन मध्ये तसेच भरायचे। काही गेले तर 2 वेळा 100% पाहिजे ना। घर कुठं लागलं 12 लाख मध्ये कुठे घर भेटतो सांगा मला? नाही भेटतो, कुठंच घर भेटत नाही 12 लाखात। तुम्हाला विनंती आहे, मोदीजीचा धन्यवाद द्यायला पाहिजे तुम्ही। मोदीजी तुम्हाला 12 लाख मध्ये घर देऊ लागले, त्याचा विचार करून सगळ्यांना विनंती माझी की लवकर पैसे भरा आणि लवकर घर घ्या। धन्यवाद। मैडम पैसे भरेंगे उधर मिलेंगे आपको। खालच्या टाकीत मोटर असेल, त्या मोटरला पाण्याची वरच्या टाकीत चढेल आणि वरच्या टाकीतून तुमच्या घरात येईल। डायरेक्ट तुमच्या घरात नळाचं पाणी कुठल्याही अपार्टमेंट मध्ये कुठेही येत नसतं। जे तुम्ही बैठ्या घरात जे काही कन्सेप्ट असते आपली, आपण घरात लावलो मोटर लावली, त्या पाण्याला आपण मोटर लावतो, मोटर लावून पाणी ओढून घेतो, इथं तसं नसतं। कुठल्याही अपार्टमेंट मध्ये तशी पद्धत नसते। अपार्टमेंट मध्ये कॉमन कनेक्शन असतं, पाणी खालच्या होतात येतं, तिथनं ते वरच्या होतात चढतं आणि तिथनं ते तुमच्या घरात येतं। इथंही तसंच होईल। त्याच्यासाठी तुम्हाला लाईट बिल, पाण्याचं बिल हे तुमचा खर्च तुम्हाला करावा। बरोबर, ठीक आहे, धन्यवाद। तर कृपया करून पर्सनल लोनच्या याच्यात जाऊ नका। 10% भरण्यासाठी मॅडमने तुम्हाला जर सांगितलं, काही ना काही पर्याय आपल्याला स्वतःला शोधावे लागते। त्याची डेडलाईन सुद्धा आय थिंक 22 तारखेची आहे। तर कृपया करून 22 तारखेपर्यंत तुम्ही पैसे भरावे, जेणेकरून आपलं फ्लॅट हे कन्फर्म होईल। 22 तारखेला न भरल्यास कदाचित ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊ शकतो। तर ते रिस्क न घेता बाकी बँकेसाठी सपोर्टसाठी लोनसाठी आम्ही आहोत। आमचे इथून पुढे 4 दिवस आम्ही इथे आहोत, आमचे बँकर्स आहेत तिथे सगळे। तर ज्यांना जे काही डिफिकल्टी असतील बँकवाल्याचं सोबत तुम्ही भेटू शकता। आम्ही जे नंबरवर आमच्याकडून तुम्हाला कॉल आलेले आहेत, तुम्ही त्याच्यावर तुम्ही विचारू शकता, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मेसेज करू शकता। आणि बाकी प्रत्यक्षात आम्ही आहोतच इथे। धन्यवाद। यांच्या सगळ्यांनाच असं वाटत होते की बरेच आमच्याकडे मोर्चे येत होते की 10% नाही भरू शकत, आमचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा बँका लोन देत नाहीत। त्यामुळे मग आपण महानगरपालिकेमध्ये पूर्ण वेळ एक कॅम्प सुरू केलेला आहे बँकेचा। प्लस साईटवर आल्यानंतर तुम्हाला पण प्रगती लक्षात येते आणि क्वालिटी लक्षात येते आणि तुम्हालाही अंदाज येतो की किती दिवसामध्ये आपलं होऊ शकतं। मी हे तर तुम्हाला सांगतीलच, पण मला पण खात्री आहे की ही योजना लवकरात लवकर पूर्ण होईल आणि ती तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुमचे सहकार्य मिळाल्याशिवाय नाही होऊ शकत। कारण आपल्याला शासनाने जमीन फ्री दिली आहे, ते पण तुम्ही लक्षात घ्या। म्हणजे जो फ्लॅट तुम्हाला बाहेर 15-20 लाखापर्यंत मिळाला असता तो तुम्हाला 12 लाखात मिळतो। इथून पुढे DP रोड जात आहे, ह्याच भिंतीच्या पलीकडे।
आणि त्याच्यानंतर ओपन स्पेस आहे. माझा नंबरही आपल्याशी शेअर करू शकतो. काही अडचण आली तर डायरेक्ट मला फोन करायच्यासाठी प्रोजेक्टसाठी मला नियुक्ती केलेलं आहे इथे. आणि हे करत असताना मॅडमने जसं सांगितलं, तुम्हाला एनओसी मिळाल्यानंतर तुम्ही बँकेत जाऊन आधी अकाउंट उघडा. तुम्हाला सगळ्या कागदपत्र मिळाल्यानंतर एनओसीच्या आधारे बँक तुम्हाला लोन सँक्शन करेल. लोन सँक्शन केल्यानंतर तुम्ही सँक्शन लेटर दाखवले. हो त्याच्यात आहे, त्याच्यात हां नाही फ्री अकाउंट तर सगळ्यांकडे आहे. तुम्ही बँकेत जाऊन अकाउंट उघडलं, अलॉटमेंट लेटर आता तिथे त्याच्यामध्ये. आणि आमची बँक सदैव त्याच्यासाठी तयार आहे. तिथं त्याच्यामध्ये काही अडचणी नाही आहे. काही अडचण आली तर माझा नंबर शेअर करू का, आपण घेता का? बऱ्याच जणाला मी नंबर सुद्धा दिला आता तिथे त्याच्यामध्ये. 940 30 726. कधी पण कॉल करा, काही अडचण नाही तिथे त्याच्यामध्ये. सदैव सहकार्यासाठी आम्ही तयार आहोत आपल्याला. मला मग 2.5 लाख महापालिका जे शासन देईल आणि बाकीचा लोन होईल. 12 लाखामध्ये कुठे घर भेटणार? सगळ्यांना विनंती आहे माझी, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री पवारताई, संभाजीनगरचे महापौर, उपमहापौर, सर्व अधिकारी यांच्या कृपेने सगळं मला तुमचा आशीर्वाद भेटेल की तुम्हाला घर भेटणार. तुम्ही बोलते ना घर भेटणार आहे. सभापती आले होते तर माझी एकच विनंती आहे तुम्हाला, लवकर पैसे भरा. लग्नाला काय पैसे काढतात तुम्ही, तर रेडीमेड घर भेटणार आहे तुम्हाला. तुम्हाला अशी विनंती की लवकर पैसे भरा. विजेता होतो म्हणजे तो नक्कीच भाग्यवान आहे. भाग्यवान आहे म्हणजे तुमच्या नशिबात घर आहे. तुमच्या नशिबात घर आहे म्हणजे तुमच्याकडे पैसा आहे, कोणत्याही मार्गाने येणार आहे, चांगल्या मार्गाने. तर एवढी सगळी आपल्याकडे गुणवत्ता असताना आपण का मागे आहोत? एवढी सगळी आपण गुणवत्ता असताना आपण का मागे आहोत? का 10% भरायला अजून तुम्ही वेळ बघत आहात? लॉटरी मधले विजेते असतात तर त्याच दिवशी दुसऱ्याच दिवशी तुम्ही 10% भरून टाकायला पाहिजे होते. ठीक आहे, काही हरकत नाही. आजची तारीख काय आहे? 16. 22 तारखेपर्यंत वाट बघायची नाही. 10% भरून टाकायचे. त्यानंतर तुम्हाला आता आमच्या बँकर्सनी सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही लोन घेतल्यानंतर तुमचा जो हप्ता आहे तो कमी असणार आहे. पहिल्यांदाच तुम्ही जे काही लोन घेणार आहे त्याच्यावर नाही तर 30% ते त्यांची जुलै महिना आणि नंतर आम्ही पुन्हा त्याचे स्लॅब काढून देणार आहोत. त्यानुसार तुम्हाला तुमचे पैसे भरावे लागणार आहेत. सो आता इथे जमलेल्या सर्वांना पुन्हा तुमचे जे कोणी विजेते आहेत, जे कोणी काही कारणास्तव आलेले नाहीत, त्यांना तुम्ही जाऊन सांगायचं की महानगरपालिकेतर्फे आपल्याला आवाहन केलेलं आहे, विनंती करत आहोत, तुमच्याशिवाय हा प्रोजेक्ट सक्सेस होणार नाही. तो तुम्हाला सक्सेस करून दाखवायचं आहे. हे आम्ही माननीय महापौर, माननीय आयुक्त महोदय यांच्यातर्फे मी आपणास विनंती करत आहे. थँक्यू सो मच. प्रतिमान समजेल की तुम्हाला घर भेटलं. कोणाला घर भेटलं म्हणजे जॉब नाही आहे, खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही लवकर पैसे भरा, हीच विनंती. आभार व्यक्त करतो आणि नरेंद्र मोदी साहेबांचे आभार व्यक्त करतो. तुम्ही आमच्या दीन दुबळे लोकांना घरं दिले, यात आभारी आहे मी. परंतु यात समस्या एकच आहे, आता हे जे 6 दिवस शिल्लक राहिलेले ते काही सगळ्याकडे पैसे नाहीत. तो पिरियड आम्हाला एक 15 दिवसाचा वाढून द्यावा आणि दुसरी 15 दिवसाचा वाढून द्यावा. आणि ठीक आहे. आणि सर दुसरी एक गोष्ट, अजून दीन दुबळ्याला लोकांना आम्हाला पुढाऱ्यांनी बरंचसं फसवलेले, आमच्या नावावर कर्ज काढलेले, त्याच्यामुळे आमचं सिव्हिल डाऊन झालेलं आहे. तरी सिव्हिलची मर्यादा बँकांनी ठेवू नये, कारण इथं बऱ्याचशा लोकांनी शासकीय नॅशनल स्पॉन्सर स्कीम मध्ये कर्ज घेतलेले. महात्मा फुले असो, अण्णाभाऊ साठे असो, मौलाना आझाद विकास मंडळ, पुढाऱ्यांनी आमच्या नावावर कर्ज काढले, आम्हाला पैसे दिले नाही आणि आमच्या डोक्यावर कर्ज दिलेलं आहे. तरी सिव्हिलची अट नसावी अशी बँकेनं विनंती करा. एक मिनिट दादा, तुम्ही जे आता तुमचं म्हणणं मांडलं तर तुम्हाला लोन मिळण्यासाठी एकदम सुलभ व्हावं यासाठी सगळे बँकर्स इथे आलेले आहेत.
ह्यात काही ज्या अटी आहेत त्या अटी शिथिल केल्या जातील. पण तुम्ही जे म्हणत आहात की आम्हाला पुन्हा वेळ द्यावा, पुन्हा वेळ मिळणार नाही, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगते. कारण तुमचे पैसे आल्याशिवाय हा प्रोजेक्ट होत नाही, तुम्हालाच घर मिळायला लेट होईल. सो आपल्याला कुठेतरी थांबावं लागेल. आपण 22 तारखेपर्यंत वेळ वाढवून दिलेला आहे, तेवढ्या तुम्हाला अवधीत भरायचं आहे. त्याच्यातून बांधकाम मजुरांना मिळतात ते वेगळे. हा, तर मग ते मायनस होतील का आपल्या या योजनेमध्ये? ते कसं आहे, जे बांधकाम मजूर आहेत आणि ज्यांचं 1 वर्षापूर्वी रजिस्ट्रेशन झालेलं आहे, अशासाठी आपण पण त्याच्यामध्ये लॉटरीमध्ये टाकलेलं होतं की त्यांनी ते सर्टिफिकेट द्यावं. पण बऱ्याच लोकांनी ते सर्टिफिकेट द्यायचं विसरले. पहिली गोष्ट तर आपण काय करणार आहोत की जे 10% भरतील तर त्याची सरसकट यादी बांधकाम विभागाला देणार, कामगार विभागाला देणार. आणि मग कामगार विभाग त्यांच्या डेटाशी ते मॅच करून पाहणार. आणि मग ज्याच्याकडे खरंच सर्टिफिकेट आहे काय नाही व्हेरिफिकेशन करून ते कामगार विभागाकडनं मग ते मनपाला पैसे येणार. ते होतील डिडक्ट. आणि अजून एक प्रश्न होतो की आता समजा माझं साध्य मजूर लागलेला आहे, साध्य मजूर समजा महानगरपालिकेने आज सांगितले की 10 वर्षानंतर समजा आमचा संपर्क तुटून जाईल. तर त्यानंतर समजा जर 5 वर्षात 6 वर्षात जर वरतून जर स्लॅब जाळायला लागला, कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये किंवा बिल्डरकडे नाही, ऐकून घ्या, माझं पूर्ण ऐकून मला कळालं. तर आपलं ह्यांचं डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असतं 5 वर्ष, म्हणजे बांधकाम केल्यानंतर 5 वर्षाचं आहे ठीक ना. 5 वर्ष मेंटेन जर काही प्रॉब्लेम आला सिव्हिल वर्कमध्ये तर बिल्डरकडनं केलं जाईल. दुसरी गोष्ट की ह्याच्या योजनेमध्ये जे काही गाईडलाईन दिलेले आहेत कलेक्टर ऑफिसनी, तर एक सोसायटी फॉर्म करायची. सोसायटीनी म्हणजे जसं मोठ्या मोठ्या सोसायटीत दुसरीकडे पण शहरामध्ये होतं किंवा की प्रत्येक जण काहीतरी 100 रुपये महिना 200 रुपये महिना तुम्ही डिसाईड करायचं आणि ते मंथली पे करायचं. बाकीचे जे कारण लाईट बिल पण येणार तुम्हाला लिफ्टचं, ते मेंटेनन्स कॉस्ट वगैरे ती तुमची तुम्हाला करावी लागेल. कारण आपण बांधकाम केल्यानंतर जर कॉन्ट्रॅक्टर कडनं पण जर काही चुकलं तर 5 वर्षाचं आपलं ह्यांचं अग्रीमेंट मध्ये आहे की त्यांनी जे काय असेल ते मेंटेन करावं. पण कुठलं सिव्हिल वर्क. आणि याच्यानंतर महानगरपालिकेचं पाणी तर राहणारच आहे. आणि हो, त्याचं जे काय बिल असेल ते तुम्हाला द्यावं लागेल. आणि याचा जो कोर्स आहे समजा खालचे एवढं नाही सांगू शकत फोर्स किट्स बद्दल मी आता, कारण आपल्याला वेळ आहे ना अजून. भरायचे पाण्याचा फोर्सचं